आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला चेंडू आणि अतिरिक्त धावेने ते डावाला होती सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आलेली अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला भेटला. नो बॉल येते. अंपायरचा इशारा. फ्री हिट असेल फलंदाजासाठी. बघूया फ्री हिटचा फायदा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एक धाव तिथे भेटेल. एक चांगला फटका होता सोनालीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला. नवीन फलंदाज जुई. नवीन फलंदाज. नो बॉल. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा. फ्री हिट असेल जुईसाठी. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट. अतिरिक्त धावा येथे 14 मावळ्यांसाठी उपयुक्त ठरतील. एक चांगली सुरुवात केपी मावळ्यांसाठी. 2 चेंडूमध्ये 4 धावा येते. 5 धावा आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव येते. रोकाव्या लागतील. अतिरिक्त धाव थांबवाव्या लागतील. पुन्हा एकदा इथे अंपायरचा इशारा. नो बॉल. आउटसाइड एज आणि चांगली रनिंग आपल्याला पाहायला भेटली. एक उत्कृष्ट कॉलिंग. ताळमेळ दोघांचा उत्कृष्ट पाहायला भेटला. एक धाव तिथे पूर्ण. फ्री हिट कंटिन्यू फॉर द बॅट्समॅन. सोनालीसाठी फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. पुढील चेंडू सोनालीसाठी. श्रेयाचा. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. आतापर्यंत 2 चेंडू फक्त त्यांनी टाकले परंतु अतिरिक्त धावांमध्ये झालेली वाढ. उत्कृष्ट फटका लेग साइडला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु एक धाव पूर्ण. निर्धाव चेंडू येते. एक केले गेलेले कमबॅक श्रेयाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. एकही धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटणार नाही. पुढील चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लेग वाईज आपल्या टुर्नामेंटमध्ये ते धावा नाहीयेत. हा चेंडू निर्धाव असेल. पुढील चेंडू. एक उत्कृष्ट फटका. एक धाव देते भेटेल. एक धावेने ते पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 धावा. 12 × 2 24 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक उत्कृष्ट सुरुवात आपल्या टीम साठी करून दिलेली आहे 14 मावळ्यांनी. एक उत्कृष्ट सुरुवात आपल्या टीम साठी करून दिलेली आहे सोनाली आणि जुईनी. एक षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. नवीन फलंदाज श्रेयस आणि मिकेल आपल्याला पाहायला भेटतील 14 मावळ्यांकडून. एक चांगली सुरुवात तर येथे भेटलेली आहे 14 मावळ्यांना. बघूया त्याचं कन्व्हर्जन कसं करतील ते. पहिला चेंडू. उत्कृष्ट फटका कव्हर पॉइंटच्या रिजनला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटलं आपल्याला.
एका हाताने चेंडू अडवण्यात यश मिळालेलं आहे आणि 2 धावा तिथे पळून पूर्ण होतील. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक शॉर्ट रन येथे पाहायला भेटलेला आहे. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला भेटेल. 25 धावा धाव फलकावरती. एक चांगली सुरुवात 14 मावळ्यांना. त्यानंतर कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू, एक धाव तिथे भेटेल. पुढील चेंडू मिकेल साठी. उत्कृष्ट फटका येते लेग साईडला आपल्याला पाहायला भेटेल. एक धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून येते नॉन स्ट्राईक एंडला मिकेल. पुढील चेंडू श्रेयस साठी. श्रेयसने पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट फटका खेळला होता जरूर, परंतु तितकंच उत्कृष्ट आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एका हाताने चेंडू अडवला. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि स्लो रन टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल आणि अंपायरचा इशारा. 6 धावा. एक उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटला आणि या 6 धावेचे मदतीने टीमचा टोटल स्कोर 34 धावा. फ्री हिट येते असेल श्रेयससाठी. शॉर्ट पिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव तिथे भेटेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एक धाव फलकाच्या मदतीने धाव फलक 35 धावा. अजूनही या षटकामधील 2 चेंडू बाकी. बघा 2 चेंडूवरती काय करतात. मिकेल येते स्ट्राईक एंडला. वाईड चेंडू येते. एक अतिरिक्त धाव. धाव फलकामध्ये वाढ. धाव फलक जाऊन पोहोचले 36 धाव्यांवरती. उत्कृष्ट फटका लेग साईडला गॅप मध्ये खेळलेला आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या चेंडूवरती. श्रेयस बॅक ऑन स्ट्राईक. श्रेयसच्या बॅट्समधून आपण एक मोठा फटका पाहिलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. एक धाव या अंपायरचा इशारा. षटक समाप्ती. ओव्हरची होती समाप्ती. पुढील षटक ते 2 षटकांनंतर 38 धावा धाव फलकावरती. एक चांगली सुरुवात आतापर्यंत 14 मावळ्यांना आपण पाहिले भेटलेले आहे. 2 ओव्हर 38 धावा. मुकेश नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतील. आपल्या संघासाठी तिसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू. उत्कृष्ट फटका येथे पाहायला भेटलेला आहे. आपण मिस जज. या दरम्यान खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा. एक उत्कृष्ट फटका आपल्याला श्रेयसच्या बॅटमधून पाहायला भेटला. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने उडवलेला फटका 6 धावांसाठी. उत्कृष्ट शॉट आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा षटकार आणि या षटकारच्या मदतीने संघाने आपल्या 50 धावा पूर्ण केलेला आहे. टीमचा टोटल स्कोर 54 धावा येते स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, परंतु बॅटच्या आतील कडा
आणि तिथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटला. श्रेयस 10 चेंडूवरती 26 धावांची आतिषबाजी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटते. ओव्हर सुरूची आपल्याला इथे अतिरिक्त धाव पाहायला भेटेल. या धावेच्या मदतीने धावफलकावरती 55 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट रीतीने फ्लिक केलेला आहे डाऊन द लेग 6 धाव्यांसाठी. उत्कृष्ट फटका मिकेलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला. षटकारच्या मदतीने धावफलकावरती 61 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61. आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत 14 मावळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. मिकेल 3 चेंडूमध्ये 8 धावा तर श्रेयस 10 चेंडूवरती 27 धावांची खेळी. एक उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलेला आहे. आपण पाहिलं तर नवीन गोलंदाजी मार्क वरती केपी एनवेस साठी आपल्या संघासाठी 4थं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. ऋषी गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला गेले, पंच केला मिडविकेटच्या दिशेने 6 धावा. चांगली फलंदाजी आतापर्यंत 14 मावळ्यांच्या इथे बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेले आहे. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. एक मोठी टार्गेट इथे सेट करण्याच्या मागे नो बॉल अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा फ्री हिट असेल इथे श्रेयससाठी. श्रेयस जे की आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकार खेळलेला आहे. बघूया पुढील चेंडू फ्री हिट. वाईट धाव. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने येते धावफलकावरती वाढ. 69 धावा धावफलकावरती. एक धाव देता येईल. फ्री हिटचा इथे पूर्ण फायदा नाही उचलू शकते श्रेयस. एक धाव देते मिळेल. एक धावेच्या मदतीने 70 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका त्या मिकेलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेला आहे. वाघांची दहाड फोडला पहाड. याला 6 धावा. उत्कृष्ट फलंदाजी आता पण आपल्याला पाहायला भेटत आहे श्रेयस आणि मिकेलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका 4 धावांसाठी. मिकेल देखील ते आपले हात खोलताना दिसत आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला भेटला आहे. 80 धावा आतापर्यंत धावफलकावरती 14 मावळ्यांनी बनवलेल्या आहेत. पुढील चेंडू मिकेल साठी ऋषीचा. बघूया. शॉर्ट पिच बॉल होता परंतु सोडून दिला. वाईड बॉल अंपायरचा इशारा. ऑफ साइडला टाकण्याचा प्रयत्न परंतु वाईड चेंडू. एक धावेने वाढ. शॉर्ट पिच बॉल परंतु त्यावरती मोठा फटका खेळू नाही शकले ते मिकेल. एक निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताही आपल्याला संपर्क इथे पाहायला भेटलेला नाही. या षटकातील शेवटचा चेंडू.
आणि पुढे येऊन खेळलेला षटकार शिवरायांचा छावा. या मिळतील 6 धावा. $87 रन ऑन बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. एक उत्कृष्ट सुरुवात, एक उत्कृष्ट फलंदाजी 14 मावळ्यांच्या माध्यमातून. मिकेल आणि श्रेयस एक उत्कृष्ट सलामीचे ते पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते. 87 धावांचे पार्टनरशिप, 87 धावा इथे त्यांनी केलेल्या आहेत. 4 ओव्हरची समाप्ती. अजूनही 3 ओव्हर बाकी. बघूया 3 षटकांमध्ये किती टार्गेट आहे ते उभे करू शकतात, किती रनाचं आव्हान येते 14 मावळे उभे करू शकतात. बघूया. शेवटचे 18 चेंडू, 87 धावा आतापर्यंत बनवले आहेत. शॉर्ट पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक येते, 1 धाव तिथे मिळेल. उत्कृष्ट रनिंग आपल्याला तिथे पाहायला भेटली. 2 धावा पूर्ण. एक चांगलं कम्युनिकेशन दोघांमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. 89 धावा धाव फलकावरती. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. कॅच ते आपल्याला ड्रॉप झालेला पाहायला भेटलेला आहे. एक मिस झाला, त्यानंतर त्यावरती आलेला एक धाव. या धाव फलकाच्या मदतीने 90 धावा धाव फलकावरती. बघूया या टुर्नामेंट मधील हायेस्ट स्कोर केपी मावळे बनू शकतील की नाही आतापर्यंत. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. नो बॉल, अंपायरचा इशारा. आणि ते फ्री हिट मिकेल साठी. बघूया फ्री हिटचा फायदा. लीव्ह केला, निर्धाव चेंडू, ते फ्री हिटचा बॉल लीव्ह केलेला आहे मिकेलने. एक वेगळी स्ट्रॅटर्जी घेऊन आलेला आहे ते. पुन्हा एकदा वाईड चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावा इथे थांबावे लागतील केपी इन्व्हेस्ट ला. जर हा सामना जिंकायचा असेल, एक्स्ट्रा धावा त्यांना थांबावे लागतील. अंपायरचा इशारा, नो बॉल. आणि यावरती केलेलं आक्रमण, मिकेलचं आक्रमण बघा. ही स्ट्रॅटर्जी घेऊन आलेलं आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती त्यांनी जरूर बॉल सोडला, परंतु त्यावर नंतर घेतलेला खरपूस समाचार. 6 धावा. इथे मिस टाइम स्ट्रोक आणि इथे झेलवाद झालेला आहे. मिकेल एक उत्कृष्ट फलंदाज आता, परंतु फ्री हिट होता हा. तर इथे 1 धाव मिळेल आणि या धावेच्या मदतीने 100 धावा धाव फलकावरती. एक उत्कृष्ट फलंदाजी. पुढील चेंडू वरती केलेला आक्रमण. पुन्हा एकदा 6 धावा मिळतील ते श्रेयसला. एक उत्कृष्ट फलंदाजी श्रेयस आणि मिकेलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेला आहे. 106 धावा. अजून एकही विकेट येथे गमावलेली नाही. श्रेयस 43 धावा, तर मिकेल 31 धावांवरती खेळत आहे. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा मोठा फटका. मिकेल साठी ते प्राइज येते जर लगातारचे 6 षटकार त्यांनी खेळले. नो बॉल येते, कारण येते पहिला चेंडू नो बॉल. मिकेल साठी येते एक प्राइज झालेला आहे. लगातारचे जर 6 षटकार त्यांनी खेळले तर लावेश यांच्याकडून डिनर वरती तुम्हाला नेण्यात येईल. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा लीव्ह, फ्री हिट कंटिन्यू. बघूया मिकेल 6 चेंडूवरती 6 धावा करू शकतात की.
6 चेंडूमध्ये 6 षटकार. 2 बीमर, 2 इथे नो बॉल झालेले आहेत अबाउट द वेस्ट हाईट. त्यामुळे ते गोलंदाजाला थांबवण्यात येत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. नवीन गोलंदाज जुबेर. वाईड चेंडू इथे पाहायला भेटेल. अतिरिक्त धावा आतापर्यंत पाहिला. फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा फटका. 4 धावा मिकेलच्या बॅट मधून येतील. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव देते भेटेल. 1 धावेच्या मदतीने 120 धावा धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर मिकेल 15 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी, तर श्रेयस 17 चेंडूंमध्ये 49 धावांची खेळी आतापर्यंत दोघांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला भेटलेले आहे. एक उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट सलामीची ते पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटेल. मिस हिट ते झालेला आहे आणि झेलबाद. एक उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत श्रेयसची आपण पाहिलेली आहे, परंतु 49 धावांवरती त्यांना मागे परतावे लागेल. पहिली विकेट एक उत्कृष्ट पार्टनरशिप आपण पाहिली. 96 धावांची पार्टनरशिप आपल्याला इथे दोघांच्या मध्ये पाहायला भेटली. त्यानंतर आलेली विकेट. नवीन फलंदाज करण फलंदाजी मार्कवरती जाताच आपल्याला पाहायला भेटेल. मिकेल अजूनही येथे नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. मिकेल सांगतात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथे षटकार चौकार माझ्या बॅटमधून तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. करणसाठी पुढील चेंडू. शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव. धाव फलकामध्ये वाढ. 121 धावा धाव फलकावरती. एक उत्कृष्ट फलंदाजी 14 मावळे करत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा वाईड चेंडू. आउट ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. वाईड बॉल आणि 22 इथे एक अतिरिक्त धाव. 2 धावांनी इथे धावफलक 123 धावा. शेवटचे अजूनही उरलेले 9 चेंडू. बघूया 9 चेंडूवरती किती रन बनवायला इथे यशस्वी होत आहेत 14 मावळे. लोअर फुलटॉस लेग साइडला खेळलेला, परंतु इथे कॅच ड्रॉप झालेला आहे आणि 1 धाव तिथे मिळेल. एकशे 24 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू करणसाठी. करण पांड्या बघा फिनिश आपल्या टीमला करून देऊ शकतात का नाही. उत्कृष्ट फटका पुढे आले आणि कुंफू पांड्या स्टाईल मध्ये हा शॉट मारला आहे 6 धावांसाठी. करण पांड्या. जर आपण इंडियाच्या टीम मध्ये पाहिलं तर हार्दिक पांड्या एक आहे जो उत्कृष्ट फिनिश आपल्या टीमला करून देतो. तर 14 मावळ्यांच्या टीम मध्ये करण पांड्या एक उत्कृष्ट फटका त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिला. पहिला चेंडू तर पहिल्या चेंडूवरती येते षटकार खेळला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांना माहिती आहे मिकेल स्टार्टिंग पासून खेळत जर असेल तरी पण ते थोडेसे थकलेले आहे. थोडेसे थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत आहे, म्हणून स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. बघूया यावरती किती रन येते बनवू शकतात 14 मावळे. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत हायेस्ट स्कोर 151 धावा केपी 11 संघांनी बनवला होता. तर इथे 14 मावळे 131 धावा आतापर्यंत बनवलेला आहे. निर्धाव चेंडू. एक उत्कृष्ट सुरुवात या षटकाची करून देत आहे मुकेश. जर आपण पाहिलं तर 151 धावा आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या.
बघूया 14 मावळे ते टार्गेट येते कंप्लीट करू शकतात का? नो, चेंडू येते, अंपायरचा इशारा. अजूनही 20 धावांची गरज आहे जर तुम्हाला सर्वाधिक धावा या टुर्नामेंट मधील करायच्या असतील तर. अजूनही 20 धावांची आवश्यकता. शेवटचे 5 चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि एक धाव तिथे मिळेल. अतिरिक्त 22च्या रूपाने ते मिळालेले धाव आणि या धावेच्या मदतीने धावफलकावरती 133 धावा तर स्ट्राईक वरती येतील मिकेल, ज्यांनी आतापर्यंत 16 चेंडूंमध्ये 37 धावांची शानदार खेळी केलेली आहे. इनसाइड एज, परंतु झेल येथे सुटलेला आहे. जर आपण पाहिलं तर मिकेलला मिळालेलं आहे तिसरं जीवदान आपल्याला म्हणता येईल. त्यांचा एक झेल जरूर पकडला परंतु तो फ्री हिट होता. फ्री हिट होता त्यामुळे तिथे त्यांची विकेट नाही. परंतु जेव्हा जेव्हा येते क्षेत्ररक्षणाला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली त्यांनी इथे मिकेलचे कॅच ड्रॉप केलेले आहे. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मिळालेल्या जीवदानाचा फायदा करून घेता येते ते मिकेल. 4 धावा मिळतील या शॉट वरती. या धावफल या चौकारच्या मदतीने जर आपण पाहिलं तर मिकेल वैयक्तिक 43 धावांवरती. बघूया आपली 50 धावा पूर्ण करू शकतात की नाही. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू परंतु कोणता क्षेत्ररक्षण ते खाली नाही. एक धाव तिथे भेटेल. 140 धावा 14 मावळींनी आतापर्यंत केलेला आहे. शेवटचा येथे चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू मुकेश आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. पांड्या एक चांगला फिनिश आपल्या टीमला देऊ शकतील का? शॉर्ट पिच बॉल आणि उत्कृष्ट फटका आपण पाहिला तर 6 धावांसाठी आणि 6 धावांनी या डावाची होती समाप्ती. धावफलकावरती 146 धावा 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली 14 मावळ्यांच्या बॅटमधून. एकशे 46 धावा धावफलकावरती. 146 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जर आपण फलंदाजी पाहिले तर उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली श्रेयस आणि मिकेलच्या बॅटमधून. आणि तितकाच उत्कृष्ट येथे स्टार्ट दिला होता सोनाली आणि जुई यांनी. 24 रनाची खेळी त्यांनी केली होती पहिल्या ओव्हरीमध्ये. त्यानंतर श्रेयस 18 चेंडूमध्ये 49 धावा तर मिकेल 19 चेंडूमध्ये 44 धावा. एक उत्कृष्ट फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली. आजच्या दिवसातील तिसरा सामना ईटीएस स्ट्रायकर्स वर्सेस डीएमएस कॉन्करर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन येते कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. आज के दिन का तीसरा मुकाबला ईटीएस स्ट्राइकर्स वर्सेस डीएमएस कॉन्करर्स. दोनों टीम के कप्तान यहाँ पे कमेंट्री बॉक्स में आ जाइए.
केपी इन्वेस्ट के लिए यहाँ पे 147 रन का टारगेट, काफी बड़ा स्कोर यहाँ पे खड़ा किया है। देखते हैं क्या वो चेस करने में यहाँ पे कामयाब होती है केपी इन्वेस्ट या 14 मावड़े इस मुकाबले को अपने नाम करते हैं। आज के दिन का तीसरा मैच ईटीएस स्ट्राइकर्स वर्सेस डीएमएस कॉन्करर्स। दोनों टीम के कप्तान यहाँ पे कमेंट्री बॉक्स में आ चुके हैं। अगले मैच के यहाँ पे टॉस हम करेंगे। Head is the call, and it is tail. So DMS Conquerors have won the toss and elected to field first. ईटीएस स्ट्राइकर यहाँ पे पहले बल्लेबाजी करेंगे। अगर हम देखा जाए पहले मैच यहाँ पे डीएमएस कॉन्करेंस ने भी टॉस जीत के फील्ड करने का फैसला किया था और वो मुकाबला अपने नाम किया। इसके बाद का मुकाबला ईटीएस स्ट्राइकर्स वर्सेस डीएमएस कॉन्करेंस। डीएमएस कॉन्करेंस ने यहाँ पे टॉस जीता है और पहले फील्डिंग करते हुए हमें नजर आएंगे। तो वही ईटीएस स्ट्राइकर्स पहले बल्लेबाजी करेंगे। एक अच्छी मैच हमें देखने को मिल रही है इसके बाद के। एक अच्छी गेंदबाजी, एक अच्छी बल्लेबाजी दोनों ही टीम के पास है। आते हैं दूसरे मुकाबले की तरफ। डावाला होती है सुरुवात। पहिला चेंडू आउटसाइड आहे, जाणे ते कॅच ड्रॉप झालेला आहे। धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथे नव्हता। निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाची। उत्कृष्ट चेंडू होता आपण जर पाहिला तर। पुन्हा एकदा टॉपेज आणि यावेळेस उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला भेटला। विकेट, पहिली विकेट आपल्याला इथे पाहायला भेटलेली आहे। पुन्हा एकदा टॉपेज, पुन्हा एकदा भेटलेलं दुसरा बळी। दुसरी विकेट, दुसरा गडी येते बाद झालेला आहे। पुन्हा एकदा रन घेण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला भेटत नाही। उत्कृष्ट षटक आतापर्यंत सोनालीच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। उत्कृष्ट गोलंदाजी, अजून एक सुद्धा धाव त्यांनी खर्च केलेला नाही। पुढील चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू। या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 गडी आतापर्यंत बाद केलेले आहेत आणि वाईड चेंडू येते। एक अतिरिक्त धाव, धाव फलकेमध्ये वाढ। शेवटचा चेंडू या षटकामधील, बघूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय। पुन्हा एकदा टॉपेज, पुन्हा एकदा एक झेल, पुन्हा एकदा विकेट। एक उत्कृष्ट षटक सोनालीचा आतापर्यंत 3 विकेट त्यांनी या षटकामध्ये जरूर घेतल्या। अंपायरचा इशारा, ओव्हर समाप्ती, षटक समाप्ती। एक उत्कृष्ट शतक आपल्याला पाहायला भेटलं। चलिए केपी न्यूज जल्द से जल्द अपने बल्लेबाज यहाँ पे भेज दीजिए।
जर आपण पाहिले तर उत्कृष्ट षटक आपल्याला पाहायला भेटलं सोनालीच्या गोलंदाजीवरती. त्यांनी 3 गडे येथे बाद केले आणि एकही धाव खर्च केले नाही. एक अतिरिक्त धाव जरूर आली होती त्यांच्या गोलंदाजीमध्ये, परंतु एक उत्कृष्ट षटक त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. नवीन गोलंदाज बालाजी, तर बॅटिंग एंडला किरण. पहिला चेंडू टॉप एज येथे आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडू. एक उत्कृष्ट सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटेल. जर स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं तर 35 चेंडूवरती अजूनही 151 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेले, पंच केला, कव्हरच्या दिशेने येते एक धाव. क्षेत्ररक्षक तिथे होता, एकच धाव मिळेल. धाव फलकावरती वाढ, एक धाव फलकावरती. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन पंच केला, एक धाव. पुढील चेंडू आणि विकेट. उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे आणि ते विकेट आपल्या नावावरती केलेलं आहे बालाजीने. माझ्या सोबत येते कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षय. एक उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु या वर्षी त्यांना काही कारणास्तव क्रिकेट मधून थोडासा विश्रांती घ्यावी लागत आहे. पण अक्षयसाठी एक सांगेल की अक्षय, क्रिकेट तुला मिस करत नाही, ते आम्ही सर्वजण तुझं क्रिकेट मिस करत आहे. नक्कीच एक उत्कृष्ट फलंदाज आहेत ते. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. एक उत्कृष्ट सुरुवात बालाजीने आपल्या टीमसाठी करून दिलेली आहे. फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि एक विकेट त्यांनी आपल्या नावावरती केलेले आहे. अजून 149 धावांची आवश्यकता. 149 रन रिक्वायर इन 30 डिलिव्हरीज. करण, नवीन ते गोलंदाज करण पांड्या. अच्छी गेंद यहाँ पे करण की. पहले ही गेंद पे डॉट बॉल आएगा. एक डाउन द लेग जा रही थी गेंद, सीधा पैरों पे आके लगी, कोई रन नहीं. इसी के साथ स्कोरबोर्ड 3 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट पिच गेंद, उसको लेग साइड पे खेलने की कोशिश, टॉप एज. एक रन इस पे आएगा. कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं था. इस एक रन के साथ टीम का टोटल स्कोर 4 रन. एक बड़े शॉट यहाँ पे खेलने होंगे केपी एनयूएस का, अगर ये सामने अपने नाम करना है, अगर ये मैच जीतना है. एक और अच्छा शॉट, लेकिन फील्डर वहां पे मौजूद. अच्छी फील्डिंग हमें देखने को मिली. एक रन मिलेगा और थ्रो रन लेने की कोशिश. खराब कलेक्शन यहाँ पे कीपर का. एक रनआउट का विकेट यहाँ पे अपने नाम कर सकती थी सौदा मावड़े, लेकिन नाकामयाब. एक अच्छी फील्डिंग हमें देखने को मिली और थ्रो का 1 रन मिलेगा. अच्छा कम्युनिकेशन दोनों बल्लेबाज के बीच में. ये अच्छा शॉट यहाँ पे थर्ड मैन की तरफ.
पेस का यूज करने की कोशिश, एक ही रन मिलेगा। इस बार बढ़िया शॉट यहाँ पे, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 6 रन। एक बढ़िया शॉट हमें देखने को मिला ऋषि के बल्ले से। ऐसे बल्लेबाजी करनी होगी अगर ये मैच अपने नाम करना है, ऐसी आतिशबाजी दिखानी होगी। एक और बैकफुट पे पंच किया, इस बार फील्डर के सीधा फील्डर के हाथ में, विकेट। पिछली गेंद पे बड़ा हिट आया जरूर, लेकिन उसके बाद किया गया हुआ कमबैक, एक अच्छी गेंदबाजी, विकेट यहाँ पे अपने नाम की है ऋषि ने। ऋषि का विकेट यहाँ पे अपने नाम किया है करण ने। और समाप्ति, तीनों के बाद यहाँ पे 12 रन, और पहले ही गेंद पे बालाजी ने अपने विकेट निकाला। एक बढ़िया गेंदबाजी बालाजी जी की तरफ से हमें देखने को मिल रही। इसी के साथ यहाँ पे तीसरा विकेट गवाती हुई केपी एनवीएस। अगले बल्लेबाज यहाँ पे, बल्लेबाजी स्ट्राइक पे, तो बालाजी नए गेंदबाज, अपना दूसरा ओवर, दूसरा गेंद यहाँ पे, दूसरा ओवर की दूसरी गेंद आगे आके खेलने की कोशिश, डॉट बॉल, कोई रन नहीं इस गेंद पे। एक और बढ़िया गेंद यहाँ पे, स्लो रन रखी, पेस वेरिएशन दिखाया यहाँ पे बालाजी ने। पहली गेंद काफी तेज, उसके बाद स्लो रन, दोनों गेंद यहाँ पे डॉट रहेगी बल्लेबाज के लिए। बैकफुट पे गया यहाँ पे, कवर के दिशा में एक शॉट खेला, 1 रन मिलेगा। शॉर्ट पिच बॉल, टॉप एज, लेकिन यहाँ पे कोई फील्डर नहीं। अभी तक अच्छा हो रहा है यहाँ पे बालाजी का। बालाजी ने 1.5 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए और 2 विकेट अपने नाम के। आ गया है फुल टच बॉल, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश, लेकिन वहां पे बढ़िया फील्डिंग पांडे की, और अच्छा थ्रो, एक रन आउट हमें देखने को मिलेगा। अच्छी फील्डिंग करण की, बढ़िया थ्रो, और रन आउट का विकेट यहाँ पे मिलेगा 14 मावड़े को। एक अच्छा फिनिश यहाँ पे करण ने किया, एक अच्छी गेंदबाजी उनके तरफ से हमें देखने को मिले, और अच्छा फील्ड यहाँ पे, रन आउट। एक बढ़िया ऑलराउंड परफॉर्मेंस यहाँ पे दिखाते हुए करण अपना अगला ओवर लेकर आए। टीम के लिए 5 ओवर, अपना दूसरा ओवर करेंगे करण। बढ़िया गेंद यहाँ पे,
डॉट बॉल, कोई रन नहीं इस गेंद पे। एक बढ़िया लाइन और लेन पे गेंदबाजी कर रहे करण। अगर हम उनका एक्शन दे तो देखे तो काफी रिफाइंड एक्शन है उनका। एक अच्छे लाइन को यहाँ पे हिट करते हुए लेंथ यहाँ पे बढ़िया। एक और बढ़िया बॉल, एक्स्ट्रा बाउंस इस गेंद पे हमें देखने को मिला। कोई जवाब नहीं यहाँ पे बल्लेबाज के पास। लगातार के आती हुई 2 डॉट बॉल। अगली गेंद करण की, आगे आके खेलने की कोशिश, एक और यहाँ पे डॉट बॉल। एक अच्छी गेंदबाजी करण की। अभी तक बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, कोई कनेक्शन नहीं। इस बार फुलर लाइन बैट के निचले हिस्से में लगे, सीधा हाथ में, एक और विकेट। बढ़िया गेंदबाजी करण की। अभी तक 3 गेंदें डॉट आई थी, उसके बाद चौथी गेंद पे लेते हुए विकेट। एक बढ़िया गेंदबाजी यहाँ पे करण की। नए बल्लेबाज यहाँ पे विशाल, बल्लेबाजी मार्ग पे। लेफ्ट हैंडेड बैट्समैन हमें यहाँ पे देखने को मिलेंगे। बढ़िया गेंद यहाँ पे, यॉर्कर गेंद। एक अच्छी गेंद यहाँ पे देखने को मिली हमें करण की। अच्छी ओवर, अभी तक 5 गेंदों में एक भी रन नहीं दिए। एक और बढ़िया गेंद यहाँ पे इनसाइड एज, और विकेट मिडन यहाँ पे करण के द्वारा हमें देखने को मिलेगा। अच्छी गेंदबाजी करण की। एक भी रन आया इस ओवर में। 5 ओवर की समाप्ति के बाद 15 रन यहाँ पे स्कोरबोर्ड पे। 12 गेंदों में अभी भी 131 रन की जरूरत। 68 रन के यहाँ पे रिक्वायर रन रेट है। 15 रन अभी तक बनाने में कामयाब रही है नई गेंदबाज यहाँ पे राहुल, गेंदबाजी के मार्क पे। तो जुबेर अपना दूसरा बॉल खेलेंगे। वाइड बॉल, एक एक्स्ट्रा रन यहाँ पे मिलेगा केपी एनिवर्स को। अच्छी गेंद है यहाँ पे। लॉन्ग ऑन की दिशा में खेला गया शॉट, 1 रन। पूरा करेंगे यहाँ पे, ठीक से कलेक्ट नहीं किया राहुल ने। एक अच्छा थ्रो होता डायरेक्ट इनटू द हैंड्स।
एक और यहाँ पे वाइड गेंद, एक्स्ट्रा रन के साथ यहाँ पे टीम का टोटल स्कोर बोर्ड पे 22 रन। एक और डॉट बॉल, इसी के साथ यहाँ पे ओवर की समाप्ति। 6 ओवर के बाद 22 रन यहाँ पे स्कोर बोर्ड पे। सार्थक यहाँ पे अगले गेंदबाज। एज और यहाँ पे कैच ड्रॉप हमें देखने को मिला। एक अच्छी गेंद थी सार्थक की, पहले गेंद पे विकेट मिल सकती थी। एक और यहाँ पे डॉट बॉल, एक और यहाँ पे खराब कलेक्शन कीपर का, अतिरिक्त 1 रन मिलेंगे। नॉट आउट अंपायर का इशारा। एक और बढ़िया गेंद, एक और डॉट बॉल। एक अच्छी गेंदबाजी अगर हम देखें केपी 14 मावड़े की तरफ से, आखिरी 24 गेंदों में बल्लेबाजी को रोकने में कामयाब हो रहे। वाइड बॉल, एक और अतिरिक्त रन। इसके बाद का मुकाबला यहाँ पे डीएमएस कॉन्करेंस वर्सेस ईटीएस स्ट्राइकर्स। डीएमएस कॉन्करेंस ने ये मैच का टॉस अपने नाम किया है और पहले फील्डिंग करने का फैसला उनका। एक और यहाँ पे अच्छी गेंद, 1 रन मिलेगा। आखिरी दो गेंदे के बाद यहाँ पे डीएमएस कॉन्करेंस अपनी फील्डिंग जल्द से जल्द लगा लीजिए। और तो वही ईटीएस स्ट्राइकर्स अपने बल्लेबाज यहाँ पे रेडी रखना। आखिरी 2 गेंदे, शॉर्ट पिच बॉल, फाइन लेग की तरफ खेलने की कोशिश और बढ़िया फील्डिंग वहां पे करण की। करण एक अच्छे कैचेस उनके तरफ से हमें देखने को मिले। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, अच्छी ओवर, बढ़िया ऑलराउंड क्रिकेट उनके तरफ से हमें देखने को मिला है। आखिरी गेंद इस ओवर की और आखिरी विकेट यहाँ पे हमें देखने को मिलेगी। अभी तक 7 विकेट अपने नाम किया है। देखते हैं क्या टीम को ऑल आउट देने में कामयाब होती है 14 मावड़े या केपी यूनिवर्स उसको रोकने में कामयाब होती है। फुल टच बॉल और मिस किया। इसी के साथ यहाँ पे इस मुकाबले को अपने नाम किया है 14 मावड़े ने। एक अच्छी बैटिंग, अच्छी बॉलिंग उनकी तरफ से हमें देखने को मिली। 127 के रनों से इस मुकाबले को अपने नाम किया है। चलिए डीएमएस कॉन्फ्रेंस जल्द से जल्द अपना फील्ड यहाँ पे लगाइए। तो वही ईटीएस स्ट्राइकर्स